नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अनेक जण प्रतीक्षा करतायत की एमपीएससी मधून सरळ सेवा परीक्षा घेण्याचा निर्णय झालेला आहे, पण त्या परीक्षाची पद्धत नेमकी कशी असेल, पॅटर्न कशा पद्धतीने असेल, याच्यावर अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे। मग अभ्यासाची सुरुवात कशी करायची, कधीपासून करायची, मग वेळ किती मिळेल, असे अनेक प्रश्न आता एमपीएससीच्या माध्यमातून सरळ सेवेचे प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत। त्याचमध्ये तलाठीच्या भरतीच्या संदर्भात शासनाच्या मागणी पत्राच्या संदर्भात मोठी एक अपडेट आपल्या समोर आलेली। त्या अपडेट काय असणार आहे, त्याच्यानुसार प्रोसेस, परीक्षा पद्धत किंवा इतर तलाठी बरोबर एमपीएससीच्या इतर सरळ सेवा परीक्षा यांच्या अभ्यासाची परीक्षा पद्धत कशी असेल, त्यानंतरचं जाहिरात कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे, परीक्षा पद्धत कधीपर्यंत आपल्याला माहिती होईल आणि अभ्यासाचं सुरुवात आणि प्लॅनिंग कशा पद्धतीने करायचं याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत सर्व। तर नवीन मागणी पत्र, एकूण जागा किती असू शकतात, जाहिरात आणि परीक्षा पद्धत, तलाठी बरोबरच आपण इतर परीक्षाचं सुद्धा कम्पेअर करणार आहोत। त्याचं कारण काय ते पुढे मी तुम्हाला सांगतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता सरळ सेवेमधून एमपीएससी जे आहे ते सरळ सेवा परीक्षा ज्या आहेत गट क पर्यंतच्या ह्या आयोजित करणार आहे। त्याच पद्धतीने एक मोठा बदल झालेला आहे। अनेक जे वेगवेगळे पद आहेत त्याचं जे क्वालिफिकेशन आहे ते जास्तीत जास्त शक्यतो सारखं करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकार आणि एमपीएससीच्या माध्यमातून होत आहे। म्हणजे शक्यतो ग्रॅज्युएशन, अनेक पद आहेत त्याचं वेगवेगळे क्वालिफिकेशन होते, त्याचं क्वालिफिकेशन आता ग्रॅज्युएशन केलं जाणार आहे आणि ग्रॅज्युएशन करून त्यानंतर त्याची सामायिक परीक्षा आयोजित केली जाणार आहे, म्हणजे केडर बकेटिंग केले जाणार आहे आणि एक सोबत अनेक पदासाठी परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे। मग आता एमपीएससी मधून तयारी करणाऱ्या मुलांना त्या केडर बकेटिंग मध्ये वेगवेगळे पद आहेत त्या सगळ्याच पदाची एकत्रित तयारी करण्यासाठी आपण विजयपथ बॅच सुरू केलेली आहे आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, बेसिक टू ऍडव्हान्स ही बॅच असणार आहे। एमपीएससी पॅटर्न नुसार असणार आहे, म्हणजे पूर्ण पॅटर्न याच्यात एमपीएससीचा असणार आहे आणि याच्यामध्ये आपण सध्या शक्यता कशी आहे सिलेबसची, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण हे सगळे विषय त्याच्यामध्ये आपण शिकवणार आहेत। याच्यात थोडंफार सिलेबस शक्यतो हेच विषय राहणार आहेत, पुढे आपण त्याच्याबद्दल सुद्धा डिस्कस करणार आहोत। पण तरी सुद्धा आपण एकदा काय सांगतोय मी तुम्हाला की एकदा हे विषय असणार आहेत, एक अंदाज आहे। आता परीक्षा पद्धत फिक्स नाहीये, पण माझं तरी मत आहे की हेच विषय असणार आहेत, याच्यापेक्षा वेगळे विषय नसणार आहेत। पूर्वमुख्य असेल किंवा नसेल ते आपण पुढे बघू, पण सध्या या बॅच मध्ये सर्व विषय तुमचे कव्हर केले जाणार आहेत। विजयपथ बॅच आहे, सध्या फक्त सवलतीच्या दरामध्ये 1000 रुपयाला ही बॅच चालू आहे। 10 जून पर्यंत जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, अनलिमिटेड व्ह्यूज, पीडीएफ नोट्स, तुम्हाला सराव टेस्ट आणि झालेल्या एमपीएससीच्या प्रत्येक विषयाच्या प्रश्नांचं विश्लेषण अशा पद्धतीने पूर्ण तलाठी असेल, नगर परिषद, जलसंपदा, लिपिक संवर्ग कोणताही असू द्या किंवा इतर कोणतेही संवर्ग असू द्या यांच्यासाठी ही आपली विजयपथ बॅच असणार आहे। सर्वांना नक्की या बॅचचा फायदा होईल। दर्जेदार टीम आपली या बॅचच्या माध्यमातून मार्गदर्शन करेल आणि सरळ सेवा पॅटर्न नुसार तुम्हाला यशाच्या पायरीपर्यंत नेण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू तिथे। अशा प्रकारची ही बॅच असणार आहे। आता आपण तलाठीच्या संदर्भात जे पत्रक आहे त्या पत्रकाबद्दल माहिती पाहूया। 3 जून 2026 हे पत्रक आहे आणि 3 जून 2026 पत्रक हे कुणाला पाठवलेलं आहे, सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व विभागीय आयुक्तांना। कशासाठी आहे, ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी, तलाट्याचं आता नवीन नाव ग्राम महसूल अधिकारी आहे। संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता मागणी पत्र शासनात सादर करण्याबाबत, मागणी पत्र कोणाला, शासनाला सादर करायचं आहे। आता पत्रकामध्ये काय काय दिलेलं आहे बघा। उपरोक्त संदर्भात पत्रान्वये आपल्या अधीनस्थ जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता एकूण रिक्त पदाचं मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सादर करण्याकरता विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनास 8 मे 2026 पर्यंत सादर करण्यास आपणास कळविण्यात आले आहे, परंतु अद्यापही सदरील मागणी पत्र शासनास प्राप्त झालेले नाहीये। शासनाचे काम कसे असतात प्रशासनाचे तुम्हाला चांगलं माहिती आहे, बरोबर आहे का। हे पूर्ण मागणी पत्र एकूण आपल्या विभागामध्ये, महसूल विभागामध्ये एकूण पद रिक्त किती आहेत याच्याबद्दलचं जे मागणी पत्र आहे हे किती मेला, 8 मे पर्यंत सादर करायचं होतं, 8 मे पर्यंतच। पण तरी सुद्धा विभागीय आयुक्तालय कार्यालयामार्फत हे मागणी पत्र राज्य सरकारकडे पाठवले नाहीत। अगोदर राज्य सरकारकडे हे मागणी पत्र जातं, राज्य सरकार मग ते मागणी पत्र आयोगाला म्हणजे एमपीएससी ला पाठवणार। एमपीएससी मग वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज वगैरे त्याचं काय करणार, डिवायडेशन करणार त्या जागांचं आणि मग जाहिरात येणार। अशा पद्धतीने म्हणजे ते एक महिनाभर लेट प्रशासनामुळे झालेला आहे। आता पुढचा मुद्दा काय, तरी
या संदर्भात शासन पत्रात नमूद केल्याप्रमाणे आपल्या अधीनस्थ जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पद मागण्याकरता एकूण रिक्त पदाचे मागणी पत्र 8 जून 2026 पर्यंत, कधीपर्यंत 8 जून 2026 पर्यंत, आणि पुढे काय म्हणतंय, कोणत्याही परिस्थितीत शासनास सादर करावे. म्हणजे एकदा तुम्ही लेट केलं, आता लेट करून जमणार नाही, कारण देऊन जमणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये 8 जून 2026 पर्यंत तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी पदाचं मागणी पत्र हे राज्य सरकारकडे जाणार आहे. आता राज्य सरकारकडे मागणी पत्र गेल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते थोडक्यात तुम्हाला सांगतो. म्हणजे ही परीक्षा पद्धत आणि जाहिरात कधीपर्यंत येईल याचा अंदाज तुम्हाला लागता येईल. आता पुन्हा राज्य सरकारकडे गेलं, आता शासनाकडे हे मागणी पत्र गेलं की शासन हे मागणी पत्र आयोगाकडे पाठवणार. आयोगाचं तोपर्यंत त्याला पॅरललीच एक काम चालू आहे. परीक्षा पद्धत कशी असेल याच्यावर निश्चित करण्याचं आयोगाचं सध्या काम चालू आहे, म्हणजे एमपीएससीचं काम चालू आहे. परीक्षा पद्धत निश्चित झाली की साधारणतः आयोगाला मागणी पत्र पोहोचल्यानंतर म्हणजे 8 तारखेपर्यंत शासनाकडे जाईल, आणि शासनाकडून आयोगाकडे समजा आपण जास्तीत जास्त 8 दिवस धरून चालू, 8 दिवसानंतर म्हणजे पुढच्या 10-15 दिवसामध्ये शासनाकडे 10-12 दिवसातच मागणी पत्र आयोगाकडे गेल्यानंतर साधारणतः 2 ते 4 आठवडे बाकी इतर प्रक्रिया होत असतात आणि जाहिरात येत असते. 2 ते 4 आठवडे धरू आपण, म्हणजे साधारणतः 1.25 महिन्याच्या आतमध्ये लक्षात जाहिरात येणं अपेक्षित आहे मागणी पत्र पोहोचल्यानंतर. पण तरी सुद्धा समजा आपण इथं ग्राह्य धरून चालू की परीक्षा पद्धत निश्चित, आता खरं तर मागच्या महिन्यातच एप्रिल-मे महिन्यामध्येच परीक्षा पद्धत निश्चित होणं अपेक्षित होतं आयोगाकडून, पण झालं नाही. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये जुलै तर उजडणारच नाही. जून मध्येच नेमकी परीक्षा पद्धत सरळ सेवेची कशी असेल याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळणं अपेक्षित आहे, लईत लई जुलैमध्ये. आणि परीक्षा पद्धत निश्चित झाली की लगेच जाहिरात येणं अपेक्षित आहे सरळ सेवेच्या काही पदांची. एका सेपरेट ग्राम महसूल अधिकारी पदाची जाहिरात येणार नाही, तलाठी सोबत इतरही पद असणार आहेत. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला एकाच परीक्षेच्या माध्यमातून, एकाच क्वालिफिकेशनच्या माध्यमातून, आता तलाठीला एनी डिग्री ग्रॅज्युएशन आहे आणि बऱ्याच पदांना आता एनी डिग्री हे क्वालिफिकेशन असणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे तर एकाच परीक्षेमधून तुम्हाला जास्तीत जास्त वेगवेगळ्या विभागाची एकत्रित तयारी किंवा एक्झाम देता येणार आहे, सिलेक्शन करता येणार आहे. त्यामध्ये प्रेफरन्स कसा असेल, काय पद्धत असेल हे आपल्याला परीक्षा पद्धत निश्चित झाल्यानंतर डिटेलमध्ये समजेलच, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये. पण शक्यतो परीक्षा पॅटर्न जो आहे तो आपण 25-25-25 जो जुना होता तोच असण्याची शक्यता आहे. पूर्व मुख्य घेण्याचा काहीही त्यांचा प्लॅन नाही, किंवा मग 50-50-50 होऊ शकतो. म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला येऊ शकतो, किंवा प्रश्न 1 मार्काला येऊ शकतो, किंवा मग 50-50 प्रश्नही होऊ शकतात. पण विषयामध्ये बदल नाहीये, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला मराठी करायचंच आहे, पर्याय नाही. इंग्रजी करायचंच आहे, त्याला पर्याय नाही, बरोबर आहे का. मॅथ आणि रिझनिंग करायचंच आहे, त्याला पर्याय नाही. आणि GK GS करायचंच आहे, त्यालाही पर्याय नाही. हे विषय तुम्हाला कंपल्सरी एमपीएससीने घेऊ नाही तर कुणी घेऊ, याच्यामध्ये बदल होणार नाहीये. म्हणजे काय असतं की तुम्हाला आता साधारणतः आपण धरू की जुलैमध्ये जाहिरात आली, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पेपर झाला आणि डिसेंबर पर्यंत निकाल लागला. लक्षात, म्हणजे डिसेंबरच्या आत तर त्यांना करावं लागेल प्रोसेस, कारण भरपूर दिवस झाला हाच राडा चालू आहे. लक्षात. मग अशा पद्धतीने जर होणार असेल तर आपल्याला वेळ कमी मिळणार आहे, आणि त्या कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला तयारी करावी लागणार आहे. त्याच्यामुळे परीक्षा पद्धत कधी येईल, जाहिरात कधी येईल ह्याची वाट न बघता तुम्ही 100% देऊन प्रिपरेशनला लागा. एक सांगतो, जे आतापर्यंत एमपीएससीची तयारी करत नव्हते आणि एमपीएससीची आता सरळ सेवा परीक्षा एमपीएससी घेणार आहे म्हणून ज्यांना अभ्यास करायचंय त्यांचं कॉम्पिटिशन एमपीएससीचे जुने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यावा लागणार आहेत. आणि जे मुळातच एमपीएससीची तयारी करतात त्यांनी सुद्धा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहण्यात काही फायदा नाही. तुम्हाला माहिती आहे का, राज्यसेवा प्रिलिम पास होणारा पोरगा कंबाईनची कितीतरी वेळा प्रिलिम पास होत नाही. लक्षात आलं. युपीएससी देणारा मुलगा कंबाईनची परीक्षा कितीतरी वेळा पास होत नाही. लक्षात येतंय. त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहू नका. ग्रुप बी ची प्रिलिम पास होणारा ग्रुप सी ची पास होईल का नाही याची गॅरंटी नाही बऱ्याच वेळा.
म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहू नका. तुम्ही जरी एमपीएससीची काही दिवसापासून तयारी करताय तरी सुद्धा तुम्हाला अभ्यासाची पद्धत वगैरे स्ट्रक्चर थोडं का होईना बदलावं लागणार आहे. त्याच पद्धतीने नवीन मुलांना जुन्या एमपीएससीत ऑलरेडी असणाऱ्या मुलांसोबत कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे वेळ कमी मिळणार आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला याच्यामध्ये यश जर संपादन करायचं असेल तर तुम्हाला प्रिपरेशनला घाई करावं लागेल, गडबड करावं लागेल. आजपासून आत्तापासून प्रिपरेशनला लागावं लागेल. हे 100%च खरे, हे तुम्हाला गरजेचं आहे. आता हे सगळं मी का सांगतोय तुम्हाला, फक्त तलाठीबद्दल जरी असलं तरी तलाठी सोबत इतरही परीक्षा आहेत आणि एकच परीक्षा कोणती तरी घेऊन बसू नका आता, कारण तुम्हाला अनेक संधी उपलब्ध होणार आहेत आणि एक सोबत उपलब्ध होणार आहेत आणि ह्या एक सोबत संधी उपलब्ध झाल्यानंतर ह्या चान्स तुम्ही सोडल्यानंतर पुन्हा कधी चान्स मिळेल याची गॅरंटी नाहीये. लक्षात येत आहे. त्याच्यामुळं सध्या गडबड करून विषय आहेत, मार्कचं स्केल कसंही बदलल, प्री होईल का, प्री मेन्स होईल का नाही का, तो भाग वेगळा. मी तर तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं की एकच परीक्षा होईल याची. प्री मेन्स एवढा ताण सहन होणार नाही आयोगाला. त्याच्यामुळं काय हे महत्वाचं डोक्यामध्ये ठेवा आणि त्याच्यामुळे जर तुम्ही अशा पद्धतीने तयारी लागा. अपडेट आहे बरोबर का, तुमच्या समोर मी पत्र दाखवलेलं आहे आणि त्याच्यामुळं कुणाला जर परीक्षा पद्धत कधी येईल, जाहिरात कधी येईल वाट बघायची असेल तर बिंदास बघा. तुम्ही 2-4 वर्ष वाट बघा. 2-4 वर्षात कधी ना कधी तुमचं सिलेक्शन होईल. पण आता मला याच जाहिरातीमध्ये सिलेक्शन करायचं आहे असा जर ठामपणे तुमचा निश्चय असेल ना तर आतापासून तयारीला लागा. एवढं डोक्यामध्ये करा की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मला परीक्षा द्यायची आहे आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये परीक्षा द्यायची म्हणजे माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. कमीत कमी वेळेमध्ये सिलेबस खूप कव्हर करायचा आहे, कारण की एमपीएससी पॅटर्न नुसार आहे. इथं काही स्किप करून जमत नाही. इथं काही जीके मध्ये एक विषय नाही, इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यघटना आहे, अर्थशास्त्र आहे, सामान्य विज्ञान आहे, चालू घडामोडी आहेत. लक्षात येते ना. त्याच्यामुळं आणि हे बाकीचे तर विषय आहेतच, त्यामुळे वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे आत्तापासून तयार लागा. परीक्षा पद्धत कशी असेल, काय असेल याची वाट बघण्यात काहीही पॉईंट नाही आणि म्हणूनच आपण ही बॅच सुरू करण्याची गडबड सुद्धा त्याच्यासाठीच केलेली आहे की जेणेकरून काय होईल की तुम्हाला लवकरात लवकर प्रिपरेशनला लागता येईल. लवकरात लवकर तुम्हाला याच्यामधून आता आपण गायडन्स करणार आहोत, तुमच्या अभ्यासाचं शेड्यूल तुम्हाला देणार आहोत, वेगवेगळे मार्गदर्शन घेणार आहोत. दर आठवड्याला तुमचं डाऊट सॉल्विंग सेशन याच्यामध्ये ठेवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. शिक्षकांचं सुद्धा तुम्हाला तुमच्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केला जाईल, जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे सगळ्या गोष्टी. सगळी टीम आपली मार्गदर्शन करणारी अनुभवी आहे. एमपीएससीतून निवडलेले, एमपीएससीचे इंटरव्ह्यू, यूपीएससीचे इंटरव्ह्यू, यूपीएससी मधून निवडलेले शिक्षक हे तुम्हाला तिथं मार्गदर्शन करणार आहे. त्याच्यामुळं ते उकळून पेलेले आहेत आणि त्यांना अनेक वर्षाचा शिकवण्याचा अनुभव सुद्धा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 100% त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. त्यामुळे या गोष्टीचा फायदा करून घ्या. विजयपथ बॅच, सरळ सेवा, एमपीएससी सरळ सेवा ग्रुप सी स्पेशल आपली ही बॅच असणार आहे. सर्व विषय शिकवले जाणार आहेत. याच्यामध्ये एखादा विषय कमी जास्त झाला किंवा वाढला जरी तरी आपण तुमच्या सोयीनुसार त्याच्यामध्ये कमी जास्त करू, वाढवू पण, कमी पण करू, जास्तीत जास्त लेक्चर घेऊ, सराव करून घेऊ, टेस्ट घेऊ, झालेल्या प्रश्नांचा सराव घेऊ, जेणेकरून सगळं स्ट्रक्चर आम्ही या बॅचचं बनवून ठेवलेलं आहे. तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट द्यायचा आहे, कारण ही पहिलीच आता एक्झाम असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढी महत्वाची तेवढी आमच्यासाठी सुद्धा महत्वाची असणार आहे की तुमच्यापैकी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपण मेहनत घेणार आहोत. त्याच पद्धतीने एकत्रित आपण मेहनत घेऊ आणि या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या पद्धतीचं क्वालिटी सिलेबस तुमचा कव्हर केला करून देऊ. बाकी तुमच्या इतर काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये विचारा. त्याच पद्धतीने एमपीएससी सरळ सेवा परीक्षेच्या माध्यमातून सगळ्या छोट्या मोठ्या अपडेट आपण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये देणार आहोत. त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओमधली माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर व्हिडिओ लाईक करा, म्हणजे जास्तीत जास्त लाईक आल्यानंतर आम्हाला सुद्धा लक्षात येतं की तुम्हाला याचं आम्ही तुम्हाला ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होतोय. आणि बाकी अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, तिथं रिप्लाय दिला जाईल. महत्त्वाचा टॉपिक असेल तर त्याच्यावर व्हिडिओ बनवून तुमचा डाऊट हा क्लिअर केला जाईल. धन्यवाद.